रामकृष्ण आणि माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय पेरू बर्फी. तर पेरू बर्फी बघा इथे किती छान अशा मस्त झालेली आहे. वेगवेगळ्या टाईपमध्ये मी बनवलेली आहे आणि खूप छान, मुलांना तर खूपच आवडते. लहान मुलं खूप आवडीनं खातात. अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली ना तर एकच नंबर. ही तर खूप आवडीनं खाणार एवढी छान अशी मस्त झालेली आहे. आणि त्याच्यावरती आपण थोडंसं सजावटीसाठी थोडीशी बडीशेप घातलेली आहे. आणि ही पण काही कमी नाही, ही पण खूप छान आणि खूप सुंदर आहे. याच्यावरती थोडंसं खोबरं आणि हवरी अशी मी घातलेली आहे. खालच्या बाजूने थोडीशी साखर घातलेली आहे. त्यामध्ये फक्त कँडी बनवलेली आहे. तर इकडं कँडी साखरेमध्येच आहे पूर्णपणे. तर खूप छान असे मस्त एका टिफिनमध्ये एखाद्या डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवलं तर या मुलांना जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही खायला देऊ शकता, किंवा उपवासाच्या दिवशी आपल्याला सुद्धा खायला चालणार आहे. फक्त ही चालणार नाही, उपवासाच्या दिवशी याच्यावरती बडीशेप आहे. तुमच्याकडे बडीशेप खात असेल तर ही सुद्धा उपवासाला चालेल. काही लोक सोमवार करतात पशुपती व्रत, त्याला काही सकाळी फळाचं वगैरे काही खाती नाही, तर त्याच्यासाठी गोड मिठाई वगैरे तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर खूपच छान. याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काहीच घातलेलं नाही आपण. तर हे उपवासाला चालणारी मिठाई आहे आणि खूप छान आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि मिठाई कशी बनवायची ती आज आपण बघूया. गोडमधले पेरू घेतलेले आणि ते पण जास्त पिकलेले घेतलेले. तर पेरू आपल्याला अशा पद्धतीने पेरू घ्यायचे, छान असे गोड, पण आतून एकदम अजिबात काही खराब वगैरे नको निघायला. छान असे आपल्याला इथे पेरू आहेत आणि एकदम कडकमधले पेरू आहे, पण असे दिसतात पिकलेले, पण आतून एकच नंबर आहे. खूप छान आहे. मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. थोडेसे पिक्केल पेरू घेतले, म्हणजे थोडेसे पिक्केल पेरू जर घेतले तर साखरेचा वापर कमी लागतो. तर आता आपल्याला इथे पेरू कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता किती छान असा मस्त पेरू निघालेला आहे. अजिबात कुठे कीड नाही, काही नाही. तर मी एकदम पेरू घेतानाच खूप छान असे पेरू घेतलेले आहे. तर आपल्याला पेरू छान असे कट करून घ्यायचे आहेत. मागचं पुढचं साईड काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण पेरू कट करून घेतलेला आहे. तर सर्व पेरू आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. खूप गोड आहे खायला. ते आपण पेरू कट करून घेतलेले. आपल्याला कुकरला शिजून घ्यायची आहे. एक शिट्टी घ्यायची, त्याच्यानंतर गॅस कमी करून मंद आचेवर 5 मिनटं शिजून घ्यायची. इथे कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे. डब्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुकर बंद करून शिट्टी घ्यायची आहे. 1 शिट्टी घ्यायची आहे. आपल्याला कुकर झालेला आहे आणि थंड पण झालेला आहे. तर आता आपण पेरू काढून घेऊया त्याच्यामधून. तर छान असे शिजलेले आहे. तर पेरू आपल्याला चाळणीवरती काढून बारीक करून घ्यायचे, किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा दळू शकता. पण मिक्सरला एखादी अर्धी बी जाते तर मग ती कचकच लागते, असं थोडंसं बीसारखं लागतं. तर याच्यात आपण पाणी वगैरे काही घातलेलं नव्हतं, तर तसेच शिजून घेतलेली पेरू आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने त्याचा गर काढून घ्यायचा आहे पेरूचा. तर इथं आपल्याला गर काढून झालेला आहे. अशा पद्धतीने काढून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. तर इथे एवढा असा गर झालेला आहे. आपल्याला गर एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण शिजवणार आहे. कढई किंवा तुमच्याकडे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही शिजवणार आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला गर मोजून घ्यायचं आहे. इथे गर वाटीने मोजून घेऊया आपण. 1 वाटी, इथे 2 वाटी गर भरलेला आहे. तर इथे आपल्याला 2 वाटी साखर घालून घ्यायची आहे. तर त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी साखर मोजून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या याच्यावर ठेवू शकता, कारण की पेरू गोड जरी असले तर मग थोडीफार कमी वापरायची. पण पेरू गोड होते तरी पण मी साखर 2 वाटी घेतलेले. आमच्याकडे गोडाचं प्रमाण भरपूर लागतं. आता साखर आणि आपल्याला पेरूचा गर एकत्र करून घ्यायचा आहे. मंद आचेवर छान शिजून घ्यायचं आहे. स्टार्टिंगलाच गॅस फुल करायचा नाही आहे. इथे साखर छान मिक्स झालेली आहे. आता साखरेला पाणी सुटणार आहे. आता थोडासा गॅस मोठा केला तरीही चालन, आणि शिजवायला थोडीशी कढई मोठी ठेवली तरीही चालेल, कारण की ही मी छोटी कढई घेतली, त्याच्यातून वरती पण येऊ शकतं. तर असं मोठी कढई घ्यायची. तर अशी उकळी यायला लागली साईडने, मी त्या आता थोडासा गॅस मोठा केलेला आहे. छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, खाली डागू द्यायचं नाही. तर इथं आपल्याला पेरूचं बॅटर छान असं घट्टसर होतं आहे, छान व्हायला लागलेलं आहे आता. तर अशा पद्धतीने झालं पाहिजे. जास्त गॅस फुल करायचं नाही.
छान अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे. अजून आपल्याला घट्ट बनवायचं आहे, पण हे मध्यंतरी अशा पद्धतीने झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण तुम्ही कलर वगैरे घालू शकता. कलर ऑप्शनल आहे, तुम्ही पण घालू शकता. मी इथे ग्रीन कलर, हिरवा कलर घालून घेणार आहे. तर मी इथे थोडासा ग्रीन कलर घेतलेला आहे, घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. इथे कलर छान असं झालेला आहे. 1 चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यामुळं आपल्याला मिठाई मऊसूत होते, कढई सोडायला पण मदत होते. तर त्याच्यासाठी 1 चमचा इथे तूप घालून घ्यायचं आहे. आणि साखर आपल्याला कडक होऊ नये म्हणून आपल्याला अर्धा लिंबू घालून घ्यायचा आहे. तर इथं अर्धा लिंबाचा रस आपण घालून घेऊया. 2 चमचे असं लिंबाचा रस घेतलेला आहे, घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. तर आपल्याला पेरूचं बॅटर छान असं घट्टसर झालेलं आहे. तर बघू शकता मस्त छान असं घट्टसर झालेलं आहे. थोडंसं आपण डिशमध्ये काढून बघूया. इथं पाणी घ्यायचं आहे डिशमध्ये. थोडंसं पाण्यामध्ये जर विरघळलं तर आपल्याला अजून गरज आहे थोडंसं शिजवण्याची. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडंसं पाण्यामध्ये घालून बघितलेलं आहे. तर असं थोडंसं अजून थोडीशी गरज आहे. हातातून सटकतं आहे, ते सटकलं नाही पाहिजे. छान मिक्स करून घेऊया. आपल्या बेटरला 4-5 मिनटं वेळ आहे, तोपर्यंत आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, सगळीकडे ताटाला पसरवून घेऊया. त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता गोळा तयार होतोय. तर अशी गोळी तयार व्हायला पाहिजे. तर बघू शकता आता हातावरून दुसरीकडे जात नाही, काही नाही, छान व्यवस्थित अशी आपल्याला गोळी तयार होते. तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता गॅस बंद करूया. आणि इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. या ताटामध्ये आपल्याला बॅटर काढून घ्यायचं आहे. तिथे एका ताटामध्ये आपण बॅटर काढून घेतलेलं आहे, छान पसरवून घेऊया. आता बघूया अर्धा 1 तासानंतर, तोपर्यंत ठेवून देऊया. थंड करून घ्यायचं आहे आणि बघूया अर्ध्या तासाने. इथं आपल्याला मिठाई छान अशी मस्त सेट झालेली आहे, एकदम मस्त अशी झालेली आहे. तर इथे आपण एक चाकू घेतलेला आहे. चाकूने तुम्ही चौकोन कट करू शकता किंवा झाकणाने गोल पण बनवू शकता. तर आता मी झाकण घेतलेलं आहे, एकदम छोट्या डब्याचं, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर आपण एक बनवून बघूया. तर अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि दाबून घ्यायचं, वरती काढून घ्यायचं. अशा पद्धतीने जर समजा निघलं नाही तर चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं. तर बघा किती इझी निघते, किती छान असे मस्त निघते. तर बघू शकता किती छान अशी आपल्याली पेरूची बर्फी तयार आहे. एकच नंबर अशी झालेली आहे आणि खूप छान सुद्धा झालेली आहे. इथं डिशमध्ये काढून घेऊया. दुसरीसुद्धा काढून घेऊया लगेच. तर दुसरीसुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. तर बघू शकता दुसरीसुद्धा खूप छान अशी मस्त निघालेली आहे. तर सर्व मिठाई आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत, पण मी त्याला थोडंसं सजवणारसुद्धा आहे. तर इथं आपल्याली पेरूची बर्फी तयार झालेली आहे. आणि इथे मी थोडीशी बडीशेप घेतलेली आहे, गोड बडीशेप असते ती बडीशेप घेतलेली आहे. ती आपल्याला याच्यावरती सजवून घ्यायची आहे. मी आधी याच्यावरती ठेवून घेतली, कारण की मला वाटलं त्याच्यावरती फिट व्यवस्थित बसते की नाही, म्हणून मी टाकून बघितली होती. पण छान अशी मस्त बसते. आणि जर समजा ही तुम्हाला उपवासाला ठेवायची असेल, काही लोक फळं खातात ना, तर आपल्याकडे कधी कधी फळं नसतात. तुम्ही जर ही उपवासासाठी ठेवली, सोमवारसाठी, तर याला बडीशेप वगैरे लावायची नाही, किंवा दुसरं काही फ्रूट वगैरे तुम्ही लावलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला बडीशेप लावून घ्यायची आहे. बघू शकता किती छान अशी आपल्याला इथे पेरूची मिठाई तयार आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. दिसायला पण किती छान आणि किती सुंदर अशी मस्त झालेली आहे, एकच नंबर अशी झालेली आहे. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तर बघा किती छान अशी आपल्यावाली पेरूची बर्फी तयार आहे. तर दुसऱ्या पद्धतीने आपण अशी पेरूची कँडी तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अर्ध झाकणाने. तर इथे मी 2 कट करून घेतले. जर समजा याच्याने हे असं साईडचं काढून घ्यायचं चाकूने. तर बघू शकता अशा पद्धतीने कँडी तयार करून घ्यायची आहे. तर सर्व कँडी आपल्याला
अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. काही कँडी बनवून घेतलेली आहे. इथे पिठी साखर घेतलेली आहे. आता ही कँडी याच्यावरती घालून घ्यायची आपल्याला. वरतून पुन्हा थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि आता खालीवर करून घ्यायची अशा पद्धतीने. तर पेरूची कँडी बघा किती छान अशी तर मस्त झालेली आहे. तर एकच नंबर अशी झालेली आहे. आणि ही पण बघा, हे पण बघा, आपण भरपूर स्टाईलमध्ये अशी बनवू शकतो. तर खूप छान अशी मस्त झालेली आहे. तर आता ही चौकोनमध्ये बनवणार आहे राहिलेली. तर अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये कट करायची त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. तर बघू शकता किती छान अशी आपल्याली पेरू कँडी तयार आहे. एकच नंबर अशी झालेली आहे. तर दुसरीसुद्धा बघा किती छान अशी मस्त आपल्याली पेरू कँडी तयार आहे. तर इथं आपण घेतलेलं आहे खोबरं आणि हावरी घेतलेली आहे. पिठी साखरसुद्धा आहे. तर पिठी साखर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खाली घालून घ्यायची आहे, म्हणजे पेरूची बर्फी खाली चिटकायला नको. आता ही मिठाई याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. आपल्याला थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे. बारीक रेडीमेड खोबरं आहे. रेडीमेड खोबरं नसन तर किसून तुम्ही थोडंसं सुकलेलं खोबरं घ्यायचं आणि किसून दळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याली मिठाई छान अशी तयार आहे. थोडीशी हावरी घालणार आहे मी त्याच्यावरती. तर बघू शकता किती छान अशी आपल्याला इथे मिठाई तयार आहे. पेरूची बर्फी किती छान अशी मस्त तयार आहे. आता याच्यावरती थोडीशी एक लाईन मी खोबऱ्याची घालणार आहे अशा पद्धतीने. तर बघा किती छान अशी मस्त आपल्याली पेरूची बर्फी तयार आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने पेरूची बर्फी करून बघा. धन्यवाद.